चित्राबरोबर चारित्र्य सुद्धा महत्वाचं आहे. मी सुपंताच्या पायऱ्या सांगतोय बरं. चित्राबरोबर चारित्र्य सुद्धा महत्वाचं आहे. चित्र आज असतं तसं उद्या उतरत उतरत जातं ना चित्र. तुमच्या सप्ताहाच्या पत्रिकेवर माझं चित्र आहे, फोटो आहे. मी त्यावेळेस सेकंड इयरला होतो, महाविद्यालयात होतो. काय चित्र दिसतंय माझं, खुडून घ्यावं वाटते. आता चितरवळ्या झाल्या माझ्या चित्राच्या. लग्न झाल्या झाल्या त्याला विचारा ना काय दिसतंय तिच्या डोळ्यात. चांदण्या, चंद्र. बापरे, 5 वर्ष होते त्याच्या लग्नाला. काय दिसतंय आता चित्राच्या डोळ्यात? चिपाडं सोडून काय दिसत नाही महाराज. हे होतं, चित्र उतरत उतरत जात. लक्षात राहू द्या. स्वभाव आवडला की चेहरा आवडतोच, पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं अजिबात नसतं. लोक आधी चेहरा पाहतात आणि मग हळूहळू हळूहळू स्वभावाचे पदर उलगडत जातात. मग लक्षात येतं चुकलो आपण. चेहरा पाहू नका, स्वभाव पहा. स्वभाव चिरंतन असतो. स्वभाव आवडून घ्या. ज्याचा चेहरा सुंदर आहे त्याचा स्वभाव सुंदर असलच असं अजिबात नाही. पण ज्याचा स्वभाव सुंदर आहे त्याचा चेहरा सुंदर असला काय आणि नसला काय लोक त्याला डोक्यावर घेतात, हे लक्षात राहू द्या. स्वभाव चांगला पाहिजे. देशाच्या राष्ट्रपती पदावर याच्या आधी काही महात्मे होऊन गेले. त्यातली 2-3 नावं सांगतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महाराष्ट्राचं वैभव प्रतिभाताई पाटील, द्रौपदीताई मुर्मू. ही मोठी माणसं होती. चेहरा नाही, चारित्र्य पाहून माणसं मोठे होतात हे कधी विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची बाई आणून उभा केली. सून होती. राज नजर आणलाय तुमच्या करता, आपण लक्ष द्या. राज छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. हे जमणार नाही, हे राज्य व्हावं ही तोसरींची इच्छा. बाईकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर रांजेगावच्या बाबा पाटलाला आम्ही चौरंग करणारी माणसं आहोत. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, पण बाईतली आई काली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. पाठीमाघारी लावान साडी चोळी द्या. छत्रपतींच्या मुखातून अक्षर बाहेर पडली. अशीच आमुची माता असती रूपवती, आम्हीही इतकेच सुंदर दिसलो असतो वदले ते शिव छत्रपती. त्या बाईच्या डोळ्यातनं पाणी आलं. राजे, बाईला ताई म्हणणारे राजे खूप झाले. बाईला आई म्हणून हाक मारणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. बाईला माघारी लावलं. दिसायला कुरूप होती म्हणून. अरे आपल्याला तर दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं. ती किती सुंदर होती एका कवीनं वर्णन केले. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती काळ्या राती काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, 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 हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चित्रापेक्षा चारित्र्य जपता आलं पाहिजे. आता हे गायल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना राग आला असेल.
तू मुसलमान नाव घेतलं म्हणे महाराज तुम्ही. काल मला एक जण म्हणला सध्या महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, घाबरून जात आहेत कीर्तनकार सुद्धा, काय बोलावं काय बोलावं काय बोलावं. पण एक मुद्दा आहे का, कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या बोलण्यावरून बिथरून जाऊ नका. तुम्ही मराठवाड्यातली माणसं आहात, तुमच्यामुळं महाराष्ट्र सुरक्षित आहे. तुम्ही ताकदीनं राहा, अजिबात बिथरू नका. मी एक गोष्ट वाचली होती बाबा, काय गोष्ट होती ऐका बरं. एका माणसानं गाढव पाळलेलं होतं. हे सांगण्याची गरज आहे, माफी मागून बोलतो बरं, पण हे सांगू वाटतं मला. मला परत बोलवू नका. पण पहा, एका माणसानं गाढव पाळलं होतं. चांगलं होतं, देखणं होतं, सुंदर होतं. सैतान होता गावात. सैतान म्हणजे काय? भूत. रात्रीच्या काळोखिट्ट अंधारात त्या सैतानानं ते गाढवाचं दाव फक्त सोडलं आणि झाडावर जाऊन बसलं. ते निघून गेलं. ते गाढव चरत चरत एका शेतकऱ्याच्या रानात गेलं. ते भाजी खायला लागल्याबरोबर शेतकऱ्याच्या बायकोनं पाहिलं. तिला राग आला. तिनं बंदूक आणली, गोळी घातली. कुणाला? अरे बोला ना, कुणाला? गाढवाला. ते गाढवाला गोळी घातली. तुम्ही मलाच दाखवा बरं, मला दाखवा. ते विचलित होतं. मग त्यांचं अवधान विकेंद्रीकरण होतं. एक चेहरा इकडं, लगेच बाय म्हणतात बघ 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 बकुळा वळींचं कशी शायनिंग हाणायला लागली. तुम्ही मला दाखवा आपलं, माझ्याकडे पहा. असं झालं. एका गावात गाढव सांभाळणारा माणूस होता. त्याचं दाव सैतानानं सोडून दिलं. गाढव चरत चरत शेतकऱ्याच्या रानात गेलं. बुद्धिवंतांना कळेल बरं. ते गाढव चरत चरत शेतकऱ्याच्या रानात गेलं. शेतकऱ्याच्या बायकोनं पाहिलं, बंदूक घेतली, गोळी घातली. गाढव मेलं. गाढवाचा मालक आला. इतका राग आला त्याला, त्यानं बंदूक आणली आणि माझं गाढव मारलं म्हणला, म्हणून त्यानं त्या शेतकऱ्याच्या बायकोला गोळी घालून मारलं. तोपर्यंत शेतकरी आला. शेतकरी म्हणला, माझ्या बायकोला मारलंस, तुला जिवंत ठेवणार नाही. त्यानं बंदूक आणली, गाढवाच्या मालकाला मारली. तोपर्यंत अख्खं गाव पेटलं आणि पळत पळत तिकडून त्या गाढवाच्या मालकाची पोरं आली. ते म्हणले, आमच्या बापाला मारलं ना, आम्ही याला मारलं. अख्खं गाव पेटलं, दंगली उसळल्या, सगळं गाव अस्थिर. मग देवानं सैतानाला बाजूला घेतलं. काय गरज होती रे, हे सगळं तुझ्यामुळं झालं. सैतान म्हणला, नाही, मी फक्त गाढवाचं दाव सोडले, त्याच्यापुरती जी काय शिक्षा आहे ती मी भोगायला प्रामाणिकपणानं तयार आहे. कोण म्हणाला? कळणाराला कळल. माझी विनंती आहे, ह्या गोष्टीतला तुम्ही सैतानही होऊ नका आणि या गोष्टीतलं गाढव तर तुम्ही अजिबात होऊ नका. नाही कळलं तर उद्या हे रिपीट करून ऐका, कधीतरी घुसल डोक्यात. जाऊ द्या मरू द्या. माझ्याकडे बघा. चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं, ज्ञानापेक्षा नम्रता महत्वाची, प्रपंचापेक्षा सुपंत महत्वाचा. याच्या परत 8 पायऱ्या पडतात. युक्ती, शक्ती, भक्ती, नीती, विरक्ती, संपत्ती आणि सदाचार. पहा माझ्याकडं. माणसाकडं ना व्यक्ती होता आलं पाहिजे. आधी व्यक्ती व्हा. माणूस होणं म्हणजे अवघे धरू सुपंत. काळाची गरज आहे. माणूसच का व्हायचं? मी तुमची आचारसंहिता भंग होऊ देत नाही, पण माणसाची का गरज आहे याचं कारण कळेल. आसवांना मूल न राहिले, हुंदक्या न बोल न राहिले, लावतील बोल तुझ्या राखेसही मानसा, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सार धुंडून मी आलो, त्या गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो. माणसाला कुठल्या डबीतला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतोय?
मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणून व्यक्ती व्हा. तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही कुणीही व्हा, आधी माणूस व्हायला शिका. सध्या माणूस होणं काळाची गरज आहे. अवघे धरू सुपंथ. 2, तुमच्याकडे युक्ती पाहिजे. कोणती युक्ती असावी? भगवंताकडे जाण्याची युक्ती असावी. देव आपल्याला कसा भेटेल? काही ऐसी दशा येईल माझे अंगा. तुकाराम महाराजांना देवाने विचारलं, ओ तुकोबा जाना घरी. अरे बायको आहे तुमच्याकडं, प्रपंच आहे तुमचा, महादू नावाचा पोरगा आहे, भागीरथी आहे, इथं कशाला आला? जा पंढरपुरात घरी. तुकाराम महाराज म्हणले नाही जाणार. का? तुका म्हणे घरी माझे नाही कोणी हरी, नका करू दुरे मज पायावे कडे. कृपा करणारा फक्त तू आहेस. तू तसा जर कृपा करत नसशील ना तर आम्ही इथून जाणार नाही. ज्ञानोबा यांचा एक सुंदर अभंग आहे. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, विटेवरी सखये बाई ओ करी कृपा. विनंती आहे, सुपंत जर स्वीकारावा वाटत असेल तर थोडे थोडे हात वर उचला. तसा देव कृपा करत नाही. जगात स्त्री तत्वाला किंमत जास्त आहे. माऊलीला आई म्हणतो आपण, विठाई किठाई माझे कृष्णाई म्हणतो आपण. हर गौरी नाही गौरी हर, राम सीता नाही सीताराम, कृष्ण राधा नाही राधा कृष्ण. तसं विठोबाला आई म्हटलं की तो कृपा करतो. येऊ दे हात वर. एक साथ छान. अरे लेकराला सुद्धा रडावं लागतं तेव्हा आई जवळ घेते. मुखी नाम हाती मोक्ष हे सूत्र आहे परमार्थाचं सुपंथाचं. येऊ दे हात वर सरळ. एक टाळी. जय हो. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदर हो करी कृपा, तू सावळ सुंदर हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली सत्य पाहिली, डोळा देखिली वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सोपा येऊनी लवलाही, येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, करी कृपा, करी कृपा, करी कृपा. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा. सुपंत धरायचा आहे. मोडून या वाटा. बोला बोला पुरं करा. अर्ध पुरं करा ना. मोडून या वाटा केला राजभार. ते कसं अर्ध पुरं करता? कामावर जायला. हे पण पुरं करा ना. एक गाव आहे आम्ही असं अर्ध अर्ध आमच्याकडे. हा असं थोडं थोडं पूर्ण केलं पाहिजे. पुराणो काय रे असं अर्ध पूर्ण केलं पाहिजे ना. चंगळ्या बोले. हा हे आहे बघा पूर्ण पाठ माझ्याकडे पहा. सुपंत धरायचा तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे. महाराज पहिल्या सांगितलेल्या 6 पायऱ्या, परत सांगितलेल्या 7 पायऱ्या, 13 पायऱ्या चढणं अशक्य आहे. आम्हाचं आता वय झालं. सोपं सांगा. सोपं सांगतो.
जेव्हा सोपं सांगायचं तेव्हा माझ्याकडे बघा. आपला हा अंगठा आहे ना, अंगठा हा सुपंतच धरतो. अंगठा निशाणी बघा ना किती फ्लेक्झिबल आहे, सगळ्या पुढं जातो. झुकून असतो बिचारा, सगळ्या पुढं लवून आहे हात जोडून. कोण हे लय आगाव आहे. हे म्हणजे हे नाही, हे तर लय नम्र आहे. हे तर अजिबात नाही. हे ते काय म्हणतो माहिती आहे, आजाची पंजाची 40 एकर होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. राहिलेली 5 एकर पण फुकीन पण गावचा. इथे चांडाळ चौकडी प्रकरण श्री रामभाऊ ओवाचे अध्याय क्रमांक 2. हे लय बेकार आहे, ह्याच्या नादाला लागू नका. हे त्यातले त्यात बरं आहे म्हणून बायाने मिसऱ्या घासायला ठेवलं. हे जरा गण लावायच्या कामाला येतं. पण हे आहे ना, कुणापुढं झुकत नाही आणि त्यामुळं नको त्या कामासाठी इंडिकेट करतात याला. हे शिकवतं एक एका सहाय्य करू. आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे सगळे विरोध आहेत पण नांदताना एकत्र आहेत की नाही. का बरं? एकमेका नाही, एका सहाय्य करतात. एकमेका नाही, एकमेका म्हणजे माझ्या पुरतं बळीराम महाराजापुरतं, एकमेका म्हणजे माझ्या पुरतं चोपदारापुरतं, एवढ्या दोघापुरतंच झालं. एका म्हणजे सगळ्या पुरतं. नसेल कळलं दुसरं उदाहरण घ्या. माझ्याकडे पहा, द्राक्षाचा घड माहिती आहे. मण्याला मणी चिकटलेला होता. मी दुकानदाराला विचारलं, ते वरती सुतळीनं बांधलेत त्याचा काय दर आहे? 80 रुपये किलो. सुटलेले मणी 20 रुपये किलो. खराब आहेत का? अजिबात नाही. मग वरच्याला चांगला दर, ते सुटलेल्या मण्याला कमी भाव का? तो दुकानदार म्हणला, महाराज ते वरचे आहेत ना त्याने आपल्याला धरून आहेत, आणि जे खाली सुटलेत ना त्याने आपल्याला सोडून दिले म्हणून त्यांची किंमत कमी झाली. तुम्हाला जर वाटत असेल आपली किंमत चांगली राहावी तर जरा आपल्याला धरून राहा. एक दिवस तुमची किंमत वाढेल. एका सहाय्य करू. नसल तिसरं उदाहरण, गाडग्याव गाडगं, गाडग्याव गाडगं, गाडग्याव गाडगं, गाडग्याव गाडगं. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? मडकं. उतरण. ते वरचं फुगलं ना, कसं काय आहे का नाही? मी वर. खालचे म्हणले खाली बघ. आम्ही जर पाठिंबा काढून घेतला ना, सुरत मार्गे गुवाहाटी जाऊ आम्ही. घोटाळा होऊ शकतो. एका सहाय्य करू. चला पुढे अजून एक उदाहरण देतो मी. माझ्याकडे बघा काय असतं. एका सहाय्य नाही केलं तो फजिती होते. एका गावात कुंभारीनबाई आणि त्याच गावात माळीनबाई, दोघीची मैत्री झाली. इंस्टाग्रामला एकमेकींनी फॉलो केलं, फेसबुकला पोस्ट लाईक करू लागल्या, बोलू लागल्या. मग त्या दोघी गेवरायच्याच निघाल्या. बाजार असतो का गेवरायला, मंडई वगैरे असेल ना. मग कुंभाराची बाई गाडगी घेऊन जायची मडकी, आणि माळ्याची बाई भाजीच्या पेंड्या. ओझ्यानं वैतागल्या. माळीन मावशी म्हणाली, माझ्याकडे एक आयडिया आहे. कुंभारीन बाई म्हणाली, आयडिया असू दे, एअरटेल असू दे, जिओ असू दे, वोडाफोन असू दे, सांग काय सांगायचं. म्हणे आपण एक उंट खरेदी करू. दोघीत उंट खरेदी केला. एका बाजूनं गाडगी आणि दुसऱ्या बाजूला भाजीच्या पेंड्या. शेतकऱ्याची बायको म्हणजे माळीन बाई त्या उंटाच्या पुढं चालत होती आणि कुंभारीन बाई उंटाच्या मागं चालत होती. थोडं अंतर गेल्यावर खायची वस्तू पाठीवर आहे. उंटानं मान मागं वळवली आणि भाजीच्या पेंड्या खायला लागल्या. आता हे सगळ्यात आधी दिसलं कुणाला? मागं कोण चालते? कुंभारीनबाईनं म्हणायला पाहिजे होतं ना, माळीन मावशी दावं वडा. पण माळीन मावशीचं वाटोळं व्हावं असं वाटलं. कुणाला? कुंभारीनबाईला. दुसऱ्याचं वाटोळं होऊन द्यायचं नसतं, त्याला कुपंथ म्हणतात. खाऊ द्या, हिच्याच भाजीच्या पेंड्या खाऊ द्या, हिच्याच 2 रुपये कमी येतील. 2 पेंड्या वडल्या, 4 पेंड्या वडल्या, आणि जसं 5व्या पेढीला तोंड घातलं तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि ज्या बाजूला गाडगी होती त्या बाजूचं वजन धप दिशी बाळा. हिच्या तरी 5-25 पेंड्या राहिल्या, हिचा औषधाला खापार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणले, बाई तुझं चुकलंय का? दुसऱ्याचं वाटोळ व्हावं असं जेव्हा वाटतं तेव्हा आधी आपलं वाटोळ होतं. आणि काच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे, ह्याला कुपंत म्हणतात. मग सुपंत कोणता? भक्तिपंत भाऊ सोपा, पुण्य नागवया पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एक कुंठती. का हो? आम्हाला कळलं महाराज. एक अजून सोपं सांगा, अजून सोपं सांगा. माझ्याकडे बघा, मला असं वाटतं की कीर्तन शेवटच्या घटकाला सुद्धा कळलं पाहिजे. तुम्हाला 0 नावाचा आकडा माहिती आहे? 00. त्याला किंमत किती आहे हो तुमच्या गेवराईत? 100 आहे ना? किती आहे? 0च. ते एक दिवशी नवाकडे गेलं. नवाला राम राम घातला. राम राम. 9 फुगीर होता. राम राम. आम्ही तुमच्याच
ते तुमच्या संगतीत यावं म्हणतो. बॅगा वागवण, फोटो काढन तुमचे, माझ्या बी इंस्टाला स्टोरीला ठेवन. येऊ का तुमच्या संग? कशाला? नाही, तुमच्या मागं उभा राहतो. जमणार नाही. मग त्यानं आपला रस्ता बदलला. ते हाटाकडे गेलं. राम राम. तुझं काय रे का? मी गावातला. चल पुढं. मग ते 7कडे गेलं, 6कडे गेलं, 5 4 3 2 सगळ्यांनी हाकलून दिलं. एकाकडे गेला. येऊ का? ये. सगळ्याकडे गेलो पण कुणीच मला नाही जवळ केलं. आपण दोघं एकाच मतदारसंघातले आहोत. मी तुमच्या मागे उभा राहू का? एक म्हणला, हे बघ, मलाही कुणी विचारत नाही आणि तुलाही कुणी विचारत नाही, म्हणून तर गेलतो नावाकडं. वाटलं 2 4 तारखा देईल. नाही, त्याला ढीग आहे आटाला. 7कडे तर भरपूर तारखा. 6कडे बी बऱ्यापैकी तालुक्यातली नियोजन त्याने जवळ केलं नाही. 5कडे बऱ्यापैकी सप्ती असतात, त्यानं तर हाकलून दिलं. मग 4नं त्यानं तर गादी उभा राहून राजकारण केलं. बरं 3नं त्यानं तर आमचं नाव पत्रिकेत टाकलं नाही. बापरे. एक म्हणला, तुला बी कुणी नाही मला बी कुणी नाही, पण मी पुढं थांबणार, तू मागं थांब. चालेल. परिणाम असा झाला, 0 नावाचा आकडा एकाच्या पाठीमागं उभा राहिला. परिणाम एकाची किंमत आता 10 झाली. नाव किती झाली? 10 झाली. 10. माझी विनंती आहे गेवराईकरांना, 0 नावाचा आकडा कुणाच्या तरी पाठीमाग उभा राहतो तर त्याची किंमत 10 होते. अरे जन्माला आलात या गावात, जन्माला आलात महाराष्ट्रात, कधीतरी कुणाच्या तरी पाठीमागं त्या शून्यासारखं ताकदीनं उभा राहा. एक दिवस तुमची सुद्धा किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याला एक एका सहाय्य करू म्हणतात. कळलं महाराज? पण का हो, हे आताच का? असं जेव्हा महाराजांनी विचारलं तेव्हा महाराजांनी दिलेलं उत्तर अभंगाचं ध्रुवपद. कोणा कैसे करू परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी, जाणे कैसा परी, जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा परी, कोण जाणे कैसा सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कळलं महाराज? पण ते आताच का? सावध व्हा. नाहीतर एका माणसाला देवाच्या मनात आलं फारच गरीब आहे, 5 लाखाचे बंडल घेतले देवानं आणि त्या माणसाच्या पुढे टाकले. आता त्या माणसानं उचलायचे की नाही? बंडलाच्या जवळ आल्यावर त्याला दुर्बुद्धी सुचली आणि त्यानं डोळे लावून घेतले. आंधळी माणसं कशी चालत असतील तशी ॲक्शन करायला लागलं. ठेच कळलं कशाला? नोटाच्या बंडलाला. तुडवल्या नोटा आणि मनात म्हणते आंधळ्याला अशाच ठेचा लागत असते. माऊली म्हणाले, अरे अरे सावध झाला नाही, वाटोळ झालं. जैसे प्राप्तीचे वेळे निदय वांधळेपणाचे डोळे असता फुले डोळे आपणची झाकी. आपलेच डोळे आपण लावून घेतो. म्हणून सावध व्हा. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. आजच का सावध व्हायचं? कोणी दिवसी यम येते चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे समयासी
सादर व्हा समयासी सादर व्हा कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर कोणी दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर सद्गुरूची कृपा कधी देव भेटायचा यासाठी आज सावध व्हा आज आत्ता ताबडतोब एक माणूस म्हणला मी मरणार नाही मी कीर्तनातनं सांगितलं एवढी बडबड केली मी बाबा सगळ्या ओव्या मांडल्या सकाळच्या कीर्तनात आजच्या साताऱ्यात होतो मी एवढ्या कीर्तनात मी गप्पा मारल्या एवढं सांगितलं मी की जैसे ते सगळं सांगितलं मी या देहाच्या गावा आली या जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया ज्या परी उपजते नासे नासेल ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारायचे एवढं ऐकलं एका म्हातारीनं आणि खदा हसायला लागली म्हणलं आजी का हसताव मी आत्ताच सांगितलं की ह्या गावातल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मारायचंय सगळे रडतात आणि तुम्ही हसता का म्हातारी म्हणले मी ह्या गावातली नाहीच तर रडू कशाला ते काय मरायचे नाही का आभार माना देवाचे बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून आलो यथवरी उरले ते तुम्हा समर्पण सरपण करायच्या गोळा करायच्या अगोदर परत ऐका तुमच्याकडे सरपण गोळा करतात का पुरतात सरपण गोळा करायच्या अगोदर माणसानं समर्पण करून रिकामं झालं पाहिजे सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ त्याग हे आयुष्याचं दुसरं नाव आहे राधेसारखा त्याग कुणी केला कृष्णासारखा त्याग कुणी केला जी माणसं त्याग करतात ती लोकांच्या स्मरणात राहतात जी माणसं एखाद्या वस्तूला धरून राहतात ना ती माणसं मोठी होत नाहीत राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे राधा राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर सुद्धा उभा करावा लागला होता कान्हा तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव राधा रच्या पुढं कोण द्यावा लागतो धच्या पुढं कोण द्यावा लागतो कान्हा शिवाय जी अधुरी आहे अपुरी आहे तिचं नाव राधा आणि म्हणून कोण जाणे कैशा परी नाही रे भरोसा देहाच पुढे उरी ठेविता काल 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणलं घाला की माळ या की परमार्थात खायचं बंद करा की तो म्हणला महालात कालच मी युट्यूबला पाहिलंय नातकलती काय यायला लागतंय आता चावत नसल खातो महालात घोलमालून त्यातले आहेत काय जण अहो आता खा पलवादी ती दतला धाला महालात 9 दिवस थोबाला ती तव गेली होती आता कुठं थोबाला ती तव आली देवाच्या आभार माना एवढं शरीर दिलं चांगलं दिलं थोड्यासाठी माणसानं पण सगळ्याला नाही होय चालू जाता वाट आईसा विरळा एखादा आवश्यक तो शेवट येरवा उगी खटपट चालू जाता वाट आईसा विरळा एखादा त्यानं कृपा करायची असेल ना तर आपल्याला शेवटाकडे लक्ष दिलं पाहिजे एकट्याचं चांगलं व्हावं असं साधूला कधी वाटत नाही सगळ्याचं चांगलं व्हावं माऊलींचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे अवघेची त्रैलोक्य अवघा शब्द तुकोबारांचा एक असाच अभंग आहे अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून देखलिया हे अवघा 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 आजच्या अभंगात 3 वेळा अवघा आहे पहिल्या चरणात एकदा अवघा तिसऱ्या चरणात एकदा अवघा आणि शेवटच्या चरणात एकदा अवघा आहे अवघाच का साधू सकल समाजाचा विचार करतो स्वतःपुरतं पाहतच नाही सगळ्यापुरतं पाहतात तुकोबारांच्या लक्षात आलं माझं एकट्याच चांगलं होऊन उपयोग नाही सगळ्याकरता गायला पाहिजे ते उत्तर प्रदेशात आजही खाटू श्यामजींना जाण्याची पद्धत आहे तरुण मुलं तरुण मुली त्या खाटू श्याम बाबाला भेटायला जातात सध्या महाराष्ट्रात बरेच कीर्तनकार ते खाटू श्यामजींचं भजन गातात अगदी सगळेच गातात बऱ्यापैकी कीर्तनकारांच्या ओठावर सध्या हे गीत आहे आणि ते चांगलंही आहे मला असं वाटतं एकदा तरी आयुष्यातनं वेळ काढून तुम्ही जा
खाटू श्यामजी बाबांचं मंदिर फार पाहण्यासारखं आहे मध्य प्रदेशात. तुम्ही जर गेला असेल तर तुम्हाला माहिती सुद्धा असेल ना. अरे जाता का नाही? जात जा. जवळ हे सकळ सिद्ध हात चालावया तव तू मतदानाला जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तव तू सासरवाडी जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. 5 तत्व आहेत. भगवंत, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्र आणि साधना. जन्माला आलेल्या जीवानं करायचंच. आणि मला तर वाटतं 50 नंतर करायला काय अडचण आहे. 50 नंतर वय कोणतं लागतं? बोला की आकडा कोणता येतो? अरे तुम्ही तर बऱ्यापैकी 51 वाले आहेत. 50 नंतर कोणता आकडा येतो? 51. बोला बोला. 51 कुठं जायचंय? 51 जर वनाला नाही गेला तर त्याचा पोरगा म्हणतो बा वन तरी पण मग नातू म्हणतो आजोबा चोपन. हे बरोबर आकडे सांगतात ना. म्हणून तुम्ही कधीतरी जा किंवा त्याला तरी बोलवा. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आज हौसला हार न जाओ. हो श्याम आजा, 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन कौन मेरा हो बाह पकड़ ले जावे. भटकर हारा हो बे बाबा, भटकर हारा हो बे बाबा, पार लगाओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा जल्दी आओ ना. जल्दी आओ ना, जल्दी आओ ना. बोलवायचंय त्याला आपल्याकडं. कशासाठी? आपल्या करता नाही बरं, सगळ्यांसाठी. नाममंगळाचे 3 गुणे हा तुकोबांचा परमार्थ. मग काय एकट्यासाठी? महाराजांचे एक अभंग आहे. एकाच्या कैवाडी उगवी गेवराईकरांचे कोडे. उगवी नातेपुते. नातेपुते माहिती आहे का तुम्हाला? आमचं गाव आहे. कधी आला तर या बरं. मोठ्या महादेवाच्या पायथ्याला गाव आहे माझं. नातेपुते. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून आणत होते आमच्याकडचे. नाही गाव चांगला आहे. हा प्रेमळ माणसं आहेत माझ्या गावची. महादेवाची नगरी आहे. महादेवाच्या आम्ही तसे तर शैव संप्रदायात होतो बरं पूर्वी. कधी आलात मोठ्या महादेवाला, महादेवाच्या दर्शनाला, तर आपल्या जीवातला एक जण माणूस तिथं आहे, त्याची जाणीव असू द्या. या मोठं कृष्णाचं मंदिर आहे. वर्गणी मागत नाही, पूर्ण झालंय. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. आमचं नातेपुतेमध्ये हॉस्पिटल आहे, स्पर्श क्लिनिक या नावानं. सोशल मीडिया वापरणारी पोरं मुली त्यांना माहीत असेल त्वचा रोगावरती आमच्या धर्मपत्नींचं मोठं काम आहे. अख्खं गाव इंजेक्शन घेतं. मॅडमचा फरक पडतो, मॅडमचा फरक पडतो. कंसात मी सोडून. नाही मी आपलं घाबरून असलेलं बरं ना. नैपतीचा हात चांगला आहे. एकदा या. आणि विशेष म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे ना बाबा, त्याच्याकडून आम्ही आमच्या दवाखान्यात 1 रुपया सुद्धा फी आकारत नाही. महाराष्ट्रातलं वारकऱ्यांसाठीचं पहिलं मोफत हॉस्पिटल माझ्या बायकोनं उभा केलंय. ती अर्धांगीने, सहचारीने, मोठी ताकद आहे. माझ्यापेक्षा तिची सेवा चांगली आहे. फक्त विनंती आहे, कधी आलाच तर तात्पुरती गळ्यात माळ अडकून येऊ नका. उरलेले पत्रे काढून विकायची पाळी येईल मला. आणि अशी पाळी येऊ नये. आपल्या बरोबर सगळ्याचं चांगलं व्हावं ही भूमिका जगद्गुरु तुकोबारायांची होती. म्हणून तर महाराजांनी अभंगाचं 3रं अवघे धन्य हो आता, आता अवघे धन्य हो आता.
अवघे धन्य हो आता अवघे धन्य हो अवघे धन्य हो आता अवघे धन्य हो आता मरवेता मरवेता स्मरण कोण जाणे कैसे परे कोण जाणे कैसे परे ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करा, पैसा पाहिजे असेल तर उद्योग करा, आरोग्य पाहिजे असेल तर व्यायाम, समाधान पाहिजे असेल तर परमार्थ, परमार्थात चित्रापेक्षा चारित्र्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान, आयुष्याबरोबर आरोग्य आणि प्रपंचाबरोबर सुपंत महत्वाचा. सुपंताच्या 7 पायऱ्या तुमच्या समोर मांडल्या. सदाचार नावाचा सुपंत आपल्या अंतकरणात असावा याकरता द्राक्षाच्या घडाचं उदाहरण, शून्य नावाचं उदाहरण, उतरंडीचं उदाहरण, अंगठ्याचं उदाहरण, शरीराचं उदाहरण, एवढी उदाहरणं देऊन सावता महाराजांच्या एका प्रमाणानं अभंगाचं दुसरं चरण, तिसऱ्या चरणाकरता अवघे धन्य हो आता इथपर्यंत आपण आलो. आता शेवटचं चरण राहिलं तेवढं सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. जगात प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. चरणाची आवड साधकाच्या अंतकरणात असावी. तुकोबऱ्यांचं तेच आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. पायाला फार किंमत आहे संप्रदायात. बघा तुम्ही, धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, पण कधी माहिती आहे संतांची पावले लागताची. चरणाला फार किंमत आहे. आपल्याकडं आजही चरणाचं दर्शन घेतात. आता संप्रदाय वरवर आलाय, थोडा संप्रदाय मोठा झाला, आता शेक हँड करायची पद्धत आली महाराज लोकांना. पण पूर्वी पाया पडत होते. साधू जर दारात आला तर पळतच बाया जायच्या. साधू संत येते घरा, बोला बोला तुझी दिवाळी. आता बाया म्हणतात साधू संत येते घरा, पुढचे दारं बंद करा, मागच्या अंगणात घाऊ नीट करा. आता फरक पडला. पण चरणाची आवड तुकोबांना पहिल्यापासून आहे. अजून एक अभंग आहे. अवघा झाला आनंदू आता कोटे धावे तुझे चरण काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा. एवढी आवड पाहिजे. काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका नाही तुझा. काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा. बोलत आहे कैचे वाटे खरे पण अमृताचे गुण, अमृतासी. काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा. हो काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा, चरणाच्या सुखा, चरणाच्या सुखा. एवढी जर देवाची पावलं तुकोबा आवडतात तर तुमचं म्हणणं काय आहे? कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे. झाले समाधान पायी स्थिरावले मन. एवढी चरणाची आवड आहे तुकोबरायांना. आणि लक्षात ठेवा, जिथं चरणाची आवड आहे तिथं सगळं प्राप्त होतं. पायाची सेवा केल्यानं सगळं प्राप्त होतं. शेवटचं उदाहरण, शेवटचा दाखला, कीर्तन संपलं. थोडं ताट बसा, माझ्याकडे बघा. पायाची सेवा पाहिजे, चरणाची आवड पाहिजे. अर्जुनाला चरणाची आवड होती, दुर्योधनाला नव्हती. दोघं मेवणेच आहेत.
पण कृष्णाला भेटायला दोघं सोबत आले. अर्जुन देवाच्या पायाजवळ बसला, चरणाची आवड, आणि दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसला. जाग आली देवाला. तसं तर झोपेचं नाटकच केलं होतं. दुर्योधन आगावच होता, विचित्र होता. असतात ना बरेचसे दुर्योधन, रावणाला नावं ठेवतात, दुर्योधनाला नावं ठेवतात. माझी विनंती आहे, लई नावं नका ठेवत जाऊ ह्यांना. कधी कधी आपण त्यांच्यापेक्षा खाली जातो. लोक रावणाला नावं ठेवतात. तसा चांगला नव्हता, पण घमंडी नव्हता. 7.5 कोटी घरं होती त्याची, सोन्याची. कुणाची? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. कुणाचे? एवढा श्रीमंत. पण कधी त्यानं आपल्या लंकेचा फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसला नाही ठेवला, आणि खाली नाही लिहिलं रावण बोलते आणि सबको कोलते. कधी वाचली त्याची पोस्ट इंस्टाग्रामला? वर बिभीषणाचा फोटो, सक्का भाऊ गेलाय रामाच्या पार्टीत म्हणून वर बिभीषणाचा फोटो, आणि खाली लिहिलंय हॅशटॅग आपलेच गद्दार. हे असले उद्योग आपण करू. अर्जुनाला चरणाची आवड, गेला पायाजवळ बसला. देवानं पाहिलं, अर्जुना कधी आलास? देवा तुझ्या चरणाची आवड आहे, बसलो चरणाजवळ. दुर्योधन म्हणला, त्याच्या आधी मी आलो. चरणाची आवड होती अर्जुनाला, आणि देवाच्या उशाला बसला होता दुर्योधन. मला उत्तर हवंय आज गेवराईकरांकडून. विजय कोणाचा झाला बोला? ज्याला संपत्तीची आवड होती त्याचा, की ज्याला चरणाची आवड होती त्याचा? अरे 5तला 1 केसाला सुद्धा धक्का लागला नाही, 5तल्या 1च्या, आणि 100तला 1ही जिवंत राहिला नाही. का? आवड संपत्तीची नव्हती अर्जुनाला. तुझं काही नको देवा, काही नको, काहीच नाही पाहिजे, फक्त तुझे चरण पाहिजे. परिणाम माहित आहे, आज अर्जुन विजयी ठरतो. माझी विनंती आहे, देवाकडं देवाचं मागण्यापेक्षा देवाला देव मागितला पाहिजे. माझी विनंती आहे, देवाकडे इतर गोष्टींच्या मोहात पडण्यापेक्षा त्याच्या चरणाची आवड अंतकरणात असली पाहिजे. एकदा का तुमच्या अंतकरणात देवाच्या चरणाची आवड असली की सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. अभंगाचं शेवट. अवघी जोडी तुका म्हणे